छगन भुजबळ यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागल्यानंतर ओबीसी समाजाकडनं त्यांचं अभिनंदन केलं जातं आणि सर्वपक्षीय ओबीसी नेते त्यांचं आज अभिनंदन करताना पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार आणि ओबीसी नेते आशिष देशमुख आहे। कशा प्रकारे बघता त्यांची निवड झाली त्याकडे? नाही बघा, संपूर्ण ओबीसी समाजाचं एक खंबीर नेतृत्व, वरिष्ठ नेतृत्व म्हणून छगन भुजबळांची ओळख मागच्या कित्येक दशकापासून महाराष्ट्राला आहे आणि अशा या ओबीसी समाजाच्या नेतृत्वाला आज सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेत आहेत। नक्कीच ओबीसी समाजासाठी आनंदाची गोष्ट आहे। सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या वतीने मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। भुजबळांचं देखील मी अभिनंदन करतो। एकट्या भुजबळांसाठी शपथविधी होत आहे, हा एक मोठा विषय नाही, नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करणं असतो। सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांचे असतात आणि देवेंद्रजींचा तसा आग्रहही होता आणि म्हणून आज भुजबळ साहेब मंत्रिमंडळात समावेश होत असताना सर्व महाराष्ट्रातला ओबीसी समाज हर्षित आहे आणि आज आपण पाहतोय की 2014 पासून ओबीसी समाजाचं नेतृत्व सन्माननीय मोदीजींच्या माध्यमातून ह्या देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर देश अतिशय जलद गतीने विकासाकडे घोडदौड करत आहे। आज महाविकास आघाडीपासून प्रलंबित असलेला सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी समाजाच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था प्रलंबित झाल्या होत्या, त्या निमित्ताने सोडून घेण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे। सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्राने कित्येक वर्षानंतर ओबीसी समाजाची जनगणनाची जी आमची मागणी होती ती पूर्णत्वास आणली आहे। एक चांगलं असं वातावरण ओबीसी समाजामध्ये भारतीय जनता पार्टीकडे विशेष आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्यानिमित्त ओबीसी समाज हा एकवटलेला भाजपाच्या व महायुतीच्या पाठीशी आपण पाहाल। भाजपच्या कोट्यातील एक मंत्रिपद खाली आहे, त्यामुळे असं वाटत होतं की छगन भुजबळ यांच्यासोबत आणखी इतर भाजपचा कोणतरी व्यक्ती आमदार मंत्री शपथ घेईल। आणि अतिशय योग्य प्रतिनिधित्व प्रत्येक जाती धर्माला सन्मान्य देवेंद्रजींनी त्यांच्या मंत्रिमंडळात दिला आहे आणि जी एक जागा रिकामी आहे ती शेवटपर्यंत तशीच रिकामी राहील। चांगलं असं काम प्रत्येकच मंत्री आपापल्या विभागामध्ये करत आहे। 6 महिनेच झाले आहे त्यांना, आता ह्या सर्व त्यांच्या कारभाराची अतिशय चांगली जाण निर्माण झाली आहे आणि आता रफ्तार हे प्रत्येकच विभागातले मंत्री घेताना दिसत आहेत। भाजप मधल्या इच्छुकांचा हिरमोड झाला असं म्हणताय? पहा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती आणि त्याच्यामुळे चांगलं असं प्रतिनिधित्व ओबीसी समाजाचं भुजबळांच्या माध्यमातून महायुती सरकारमध्ये होत आहे। नक्की सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं आम्ही मनपूर्वक सर्व ओबीसी समाजातर्फे अभिनंदन करतो। धनंजय मुंडेच्या रूपाने जे ओबीसी चेहरा बाजूला झाला होता, परत छगन भुजबळांच्या रूपाने एक स्पेस निर्माण झाली ती भरून काढली जाते। नक्कीच तसंच म्हणता येईल, पण सर्व जाती धर्माचे लोक हे महायुतीच्या पाठीशी आहे। आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं की जे दैदिप्यमान यश महायुतीला आणि विशेष करून भाजपाला मिळालं, सर्व समाजाला उचित प्रतिनिधित्व मंत्रिमंडळामध्ये नक्कीच मिळालेलं आहे। तर हे होते भाजपचे आमदार आणि ओबीसी नेते आशिष देशमुख। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।